सचिन अहिर यांचा ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र. अहिरांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरत उपसभापती पदासाठी शेड्यू ठोकला. 8 दिवसात शिंदेंचा ठाकरेंना दुसरा मोठा धक्का. शिंदेंनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली. आमदार सचिन अहिर यांच्याकडून शिंदेंचे आभार. राजकीय टीकेला योग्य वेळी उत्तर देणार. पक्षप्रवेशानंतर अहिर यांचं वक्तव्य. कुणी येण्यानं आणि जाण्यानं काही फरक पडत नाही. सगळं देऊनही लोक जात आहेत. ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन फडणवीस सुरू. आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. फडणवीसांच्या बंगल्यावर पोलीस पाठवले, खोटे गुन्हे दाखल केले. एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. फडणवीसांवरचं प्रेम म्हणजे ठाकरेंचे मगरीचे अश्रू. शिंदेंचा टोला. खरं ऑपरेशन अजून बाकी. आदित्य ठाकरे वगळून सर्व आमदार शिवसेनेत येणार. मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा. जे कधीच नव्हते आमची त्याची वाट का पाहावी. पक्षात येतात जे स्वार्थ आणि बेईमानीचा किडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचं दुःख का करावं. सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशावर संजय राऊत यांची टीका. जो बाळासाहेबांचा झाला नाही तो आमदार खासदारांचा काय होणार. नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवलेले त्याचे भोग हे भोगणार आहेत. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. अहंकारामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपत चाललाय. भाजपचा यात काहीही संबंध नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. तर ही फक्त झाकी. शिंदेंचं अजून बरंच ऑपरेशन बाकी. प्रवीण दरेकर यांनी डिवचलं. सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी ठाकरे सेनेचे प्रयत्न. विधान परिषदेच्या सभापतींना पत्र देणार. सूत्रांची माहिती. तर कारवाईबाबत ठाकरे सेनेकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याची माहिती. तर उपसभापती या पदाला कारवाईपासून संरक्षण असतं. असीम सरोदे यांची माहिती. तर ऑपरेशन टायगर सुरूच आहे. नेमकं काय घडतंय, काय प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात येत आहेत, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना सकाळी संपर्क साधून पक्ष सोडण्याबाबत भूमिका मांडली होती अशी माहिती. गेल्या 3 दिवसापासून सचिन अहिर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते. पुढील 2 वर्षासाठी उपसभापतीपद सचिन अहिर यांच्याकडे असणार. आम्ही तुडवायला नाही, शिवसेना वाढवायला आलोय. विरोधकांची विकेट पडतच राहणार. एकनाथ शिंदे यांचा इशारा. सचिन अहिर शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचे उमेदवार झाल्यानंतर मातोश्रीवर हालचाली. माजी खासदार विनायक राऊत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर. आता फक्त एकाला अजून रेल्वेचे अनेक डबे येणार. अनेक नगरसेवक आमदार लवकरच प्रवेश करणार. 13 ते 14 आमदार संपर्कात. हा छोटा धक्का. अजून मोठा धक्का बाकी. शिंदे सेनेचे आमदार मुरजी पटेल यांची प्रतिक्रिया. सचिन अहिरांकडून ही अपेक्षा नव्हती. ते आमच्या पक्षात होते, त्यानंतर ठाकरेंच्या पक्षात गेले. आता अहिर शिंदेंच्या सेनेत जात आहेत. कपडे बदलतो तसे विचार बदलायला लागलो तर चुकीचं आहे. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. शिंदेंवर मोदींवर वाटेल ते टीका करतात. बोलणं आवरा, लोक थांबतील. गुलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. फक्त भाषण देऊन चालणार नाही, राशनही द्यावं लागतं. गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. भाजपच्या नाराजीचा उपसभापती निवडणुकीत नीलम गोऱ्हे यांना फटका बसल्याची चर्चा. सातारा झेडपी निवडणूक घडामोडींमुळे गोऱ्हे यांना फटका बसल्याची चर्चा. सातारा एसपींच्या निलंबन आदेशांमुळे गोऱ्हेंवर फडणवीसांची नाराजी असल्याची माहिती. सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाचा अर्ज भरल्याबाबत नाराज नाही. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य. विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जगन्नाथ अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. तर आमची संख्या खूप कमी याची आम्हाला जाणीव. मात्र लोकशाहीत निवडणुका लढल्या पाहिजे. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.